नमस्कार. मी शेती आणि बरंच काही कृषी मित्र आपलाच. आपण आज रोजी हरभऱ्याची पेरणी करत आहात आणि भरपूर ठिकाणी आपण हरभऱ्याची पेरणी पण झालेली आहे. पण निर्देशनात आलेलं आहे की काही काही ठिकाणी हरभऱ्याला मररोग चालू झालेला आहे. तर हरभऱ्याच्या मररोगासाठी आपण भरपूर किंवा काही प्रमाणात काही औषधीचा यूज केलेला आहे. तर माझं सर्वप्रथम शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की आपण हरभऱ्याला एक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती बियाण्याला लागवडीसाठी. जसं आपण बियाणाला एखादा औषधी लागवड करतो त्या पद्धतीनं ठॅपोनेट मिथाईल किंवा कुठले बुरशीनाशक जसं की आपण 2-3 कंपन्याचं यूज करतो तसं ॲड करायला पाहिजे. मररोगाचा प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांना दिसत आहे. अजून पण कुठं तरी असा मररोगाचा प्रॉब्लेम मी बघितलेला आहे. आता तर मररोगासाठी सर्वप्रथम आपण एखादं थायपोनेट मिथाईल किंवा एखादा नेटिव्ह वगैरे याचा जर वापर केला तर आपल्यासाठी फायद्याचा राहील आणि मररोगाला कमी बळी पडेल आपलं पीक. कारण की खालून आपण तर ट्रायकोडर्मा लावत नाही कधीच जैविकमध्ये, पण केमिकलमध्ये जास्त यूज झालेला आहे शेतकऱ्याचा. तर शेतकऱ्यांनी सुरुवातीला ट्रायकोडर्मा जरी बियाणाला लागवड केली, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केली लागवड म्हणजे ट्रायकोडर्मा किंवा एखादं कुठलंही केमिकल जसं वार्डन एक्स्ट्रा, सुदर्शन कंपनीचं ट्रिपल स्टार अशा कंपन्याचा प्रोडक्ट जर वापर केला आहे तर तुमच्या फायद्यात राहील आणि शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी. हे लागवड करूनच पेरणी करावी. धन्यवाद.